शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहे आपल्या अथर्वच्या प्लॉटमध्ये. 5 दिवसाचा हा प्लॉट आहे. आज आपण पहिली आळवणीचं नियोजन केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, या 5 दिवसामध्ये झाडा कार्यक्षमता खूप छान पद्धतीने सेट झालेली आहे. या प्रखर उन्हामध्ये सुद्धा झाडाला कुठल्याही प्रकारचा अजैविक जैविक स्ट्रेस नाही, ताण नाही, पानं वाकडी होणं किंवा अजून रोप सेट न होणं असा कोणताही परिणाम नाही. रोप आपलं सुरुवातीला चांगल्या प्रतीने जमिनीत सेट होऊन घेतलेलं आहे. म्हणून आज आपण 5व्या दिवसाची पहिली आळवणी करतोय. या आळवणीमध्ये प्रामुख्याने आज आपण ह्युमिक ॲसिड, फुलविक ॲसिड आणि 1261 या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून ही ड्रिंचिंग करायचं काम चालू आहे. शेतकरी मित्रांनो, इथं ह्युमिक ॲसिडमुळे आपल्याला मातीची कार्यक्षमता सुधारणं, त्याचबरोबर पांढऱ्या मुळीला ॲक्टिव्ह करणं, जलद गतीने वाढ करणं हे आपण ह्युमिक ॲसिडनं 1 ग्रॅम प्रति लिटरला वापरून काम करतोय. त्याच पद्धतीने फुलविक ॲसिडसुद्धा आपण 1 ग्रॅम प्रति लिटरला घेतोय. यामुळे काय होणार आहे की खताचं न्यूट्रिशन अपटेक वाढणार आहे. त्याच पद्धतीनं हीटमुळे येणारा स्ट्रेस असेल तो कमी होणार आहे. त्याच पद्धतीनं फुलविक ॲसिडमुळं झाडाच्या मुळांची चालना द्यायचं काम चांगलं होणार आहे. त्याच 1261 आपल्याला सुरुवातीच्या काळामधूनच झाडाचं स्टंप चांगलं होईल, फुटवा चांगला निघणार आहे, झाड ग्रीनरीवरती जाणार आहे. म्हणून आपण 1261 हे 4 ग्रॅम प्रति लिटरला घेतोय. ह्या तिन्हीचे आज आपण पहिली आळवणीचं काम चालू केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आपणही आपल्या प्लॉटमध्ये पहिल्या आळवणीला कोणतं खत वापरता हे मला कमेंट करायला विसरू नका. आपला प्लॉट कसा वाटला, व्हिडिओची माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत, अजून एका भागात. वावर आहे तर पावर आहे. धन्यवाद मित्रांनो.